आपण सगळेजण पाहतोय सोलापूरच्या जनतेनं भरभरून प्रेम भारतीय जनता पक्षावर केलं. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर 38 जिल्हा परिषद सीट देऊन बहुमत दिलं आणि जवळजवळ आमचे अनेक सहकारी पण आमचे पक्ष आमच्यासोबत आहेत. आपण सगळ्यांनी बघितलं की भारतीय जनता पक्षानं एका शेतकऱ्याच्या मुलाला, शेतकरी कामगार मुलाला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं आणि त्यानंतर आता सभापतीच्या निवडी आज या ठिकाणी होत आहेत. सगळा प्रादेशिक समतोल साधून, सामाजिक गणित साधून आज आम्ही सभापतीच्या निवडी जाहीर केलेल्या आहेत. खास करून सभापती म्हणून आमच्या संस्कृती सातपुते यांची समाज कल्याण सभापती म्हणून निवड केलेली आहे. आमची याची कन्या काय नाव, अमृता वाघे यांची आम्ही महिला बालकल्याण सभापती म्हणून निवड केलेली आहे. आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष चेतनशी केदार यांची आम्ही सभापती म्हणून निवड केलेली आहे. त्यासोबत रामाप्पा चिवडशेट्टी यांची आम्ही सभापती म्हणून निवड केलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य लोकांना संधी देत असताना या जिल्ह्यातल्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेच्या पूर्तीच्या दृष्टीनं ज्या गोष्टी करणं शक्य आहे तो करायचा आम्ही प्रयत्न या निमित्तानं करतो. 4 पैकी 2 महिलांना आणि 2 पुरुषांना सभापती, महिला पुरुष असा देखील एक समतोल राखला आहे. सर्व समाजाला देखील संदेश दिलेली आहे. आपण पाहिलं असेल की अगदी पहिल्या दिवसापासून आपण आमचे धनगर समाज बांधव आहेत त्यांचा अध्यक्ष म्हणून वैद्य काम करत आहेत, उपाध्यक्ष आमचा मराठा समाजाचा पवार म्हणून काम करत आहेत, चेतनशीय मराठा समाज बांधवाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यासोबत आपण बघितलं संस्कृती सातपुते आज समाज कल्याण सभापती म्हणून काम करत असताना आमच्या वाघेताई आहेत त्याही आपल्या ओबीसी मधून या ठिकाणी काम करतात. मग सगळ्या समाजाला सोबत घेऊन न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची असते आणि तीच भूमिका घेऊन आम्ही काम करतो. खरं तर सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून मोठा